थंडगार पडले होते. भीतीने माझे संपूर्ण शरीर घामाने ओले चिंब झाले होते. माझ्या चेहऱ्यावरून घाम टपकत होता. घसा कोरडा पडला होता. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि मनाशी ठरवलं, धाडस कर बेटा, धाडस कर. जर स्वतःचे प्राण वाचवायचे असतील तर काहीही झालं तरी कुठेही गाडी थांबवू नकोस. असा विचार करून मी गाडीचा वेग वाढवला. समोरून ती स्त्री माझ्या गाडीच्या दिशेने चालत येत होती. मी चौथा गिअर टाकला. ॲक्सिलेटरवरचा पाय जोराने दाबला. एका झटक्यात गाडीचा वेग प्रचंड वाढला होता. माझ्या गाडीने त्या स्त्रीला एक जोरदार धडक दिली, पण कसलाच आवाज आला नाही. ती स्त्री माझ्या गाडीतून आरपार निघून गेली होती. मी गाडी स्लो केली आणि मागे वळून पाहिलं. मागचं दृश्य पाहून तर माझे धाबेच दणाणले. ती स्त्री माझ्या कारचा पाठलाग करत होती. मी आवंढा गेला आणि गाडीचा वेग पुन्हा वाढवला, पण ती स्त्री माझ्या कारपेक्षा वेगाने धावत होती. आता ती स्त्री माझ्या कारसोबत माझ्या बाजूला असलेल्या विंडोजवळून धावत येत होती. ती विंडोवरील काचेवर जोरजोरात थापा मारू लागली. मी पटापट गाडीचा शेवटचा गिअर टाकला. ॲक्सिलेटर वाढवला. गाडीचा वेग प्रचंड वाढला. माझा गाडीवरचा ताबा सुटू लागला.